असं काय महत्व आहे मंदिरांचं आणि मंदिरं कुठली आहेत की जी अगदी म्हणजे प्रत्येकाने करावं असं म्हणलं जातं? तर याच्यामध्ये आपण फक्त डोंगर दऱ्या हिमालयातून प्रवास करत नाही. ही जी चारधामची यात्रा आहे आपली अंतर्मनाची यात्रा आहे. पहिले जे चारधाम मी सांगितले ते प्रत्येक युगापासून एक चारधाम आहे. बद्रीनाथ जे आहे ते सत्ययुगातलं आहे असं. रामेश्वर जे आहे ते त्रेतायुगातलं. त्यानंतर द्वारका जे आहे ते द्वापर युगातलं आणि जगन्नाथपुरी जे आहे कलियुगातलं. तिन्ही पर्यायांमध्ये डोली, पिठ्ठू किंवा घोडा त्यातलं सोपं आणि सुखकर काय? सिनियर सिटीजन जर असतील तर त्यांनी डोली करावी असं डोली करावी. प्रत्येक मंदिराचं काय महत्व आहे, म्हणजे ते मंदिर का बघावं? त्या ठिकाणी जे गंगोत्रीचं मंदिर आहे त्याच्या पण वरती 18 मैलवरती जे गोमुख आहे तिथून हिमालयाच्या छातीतून तो युगानुयुगे तो प्रवाह वाहतो गंगेचा आणि त्याचं शब्दामध्ये आपण वर्णन करू शकत नाही. ती गेल्यावरती जो आपल्याला अनुभव येतो, एक्सपिरियन्स होतो, तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आम्ही या सिरीजमध्ये तुम्ही बघितलंच आहे, खूप वेगळ्या विषयांवर आम्ही पॉडकास्ट घेतोय. त्या फील्डमधल्या तज्ज्ञांना घेऊन आम्ही हे पॉडकास्ट करत आहोत. असं म्हणतात की पर्यटन क्षेत्रामध्ये असं एक म्हणणं आहे की तुम्ही जगात कुठेही फिरा, एकदा तरी आयुष्यात तुम्ही चारधाम यात्रा ही करायलाच पाहिजे. आता ही चारधाम यात्रा म्हणजे काय आहे, ती किती खडतर आहे, किती अवघड आहे, तिथे काय तुम्हाला बघायला मिळतं, त्या मंदिरांचं महत्त्व काय आहे आणि असं लोकांनी का म्हणावं की एकदा आयुष्यात तरी चारधाम करायलाच पाहिजे. ही सगळी चर्चा करायला माझे आज खूप खास गेस्ट आहेत. त्यांनी कमीत कमी 8 ते 9 वेळा ही चारधाम यात्रा केलेली आहे आणि मला वाटत नाही त्याच्याहून चांगलं कोणी आपल्याला एक्सपर्ट मिळेल ह्या पूर्ण यात्रेबद्दल बोलायला. तर माझ्या गेस्टची ओळख करून देतो. श्री किरण दंदवटे. त्यांची ध्रुव टूर्स नावाची कंपनी आहे. बारामती आणि पुणे दोन्हीकडे त्यांचे ऑफिस आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे 8 ते 9 वेळा ते चारधाम स्वतः करून आलेत. तर आपल्याला चारधाम ते छानपणे उलगडून सांगणार आहेत. तुम्ही जर यावर्षी चारधाम प्लॅन करत असाल तर तुमच्याकरता हा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा असणार आहे. तर किरण, चारधाम यात्रा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असं म्हणतात की एकदा तरी आयुष्यात ती करायलाच पाहिजे. तर असं काय महत्व आहे मंदिरांचं आणि मंदिरं कुठली आहेत की जी अगदी म्हणजे प्रत्येकाने करावं असं म्हणलं जातं? आपण जे बाहेर पर्यटन करतो ते काश्मीर असेल, राजस्थान असेल, कोणते असेल, युरोपचं असेल, तर ते पर्यटनामध्ये आणि ह्या चारधाममध्ये बेसिक फरक असा आहे की ही जी चारधामची यात्रा आहे तर ही फक्त आपली अंतर्मनाची यात्रा आहे. तर याच्यामध्ये आपण फक्त डोंगर दऱ्या हिमालयातून प्रवास करत नाही, तर आपला जो स्वतःचा शोध आहे, आपल्या अंतर्मनाची आपणचा एक यात्रा आपण त्याला म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आपण त्याच्याकडे टूर म्हणून नाही बघितलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या रिलेजनसाठी, आपल्या स्वतःच्या शोधासाठी आपण ती यात्रा करत आहे आणि असेच आपले पूर्वज आत्तापर्यंत यात्रा करत आलेत. त्याच्यामागचा उद्देश तोच आहे. त्याच्यामुळे आपण त्याकडे पाहताना स्वतःचा शोध आणि स्वतःच्या बद्दलचं जे काय जाणून घ्यायचं आहे त्यासाठीही ॲक्च्युली यात्रेचं हा खरं प्रयोजन आहे असं मला वाटतं. बरं. म्हणून लोक वाटतं की एकदा तरी करायला पाहिजे की Yes. तुम्हाला स्वतःचीच एक वेगळी ओळख खरं कळते तुम्हाला यात्रा केल्यावर. खरं. पण ही यात्रा भारतात कुठे होते आणि म्हणजे ही कुठली मंदिरं आहेत जी यात्रेमध्ये आपण नॉर्मली कव्हर करतो? चारधाम तसं म्हटलं तर भारतामध्ये 2 वेळाला आपण त्याचा उल्लेख करतो. एक जे आहे ते आपलं चारधाममध्ये बद्रीनाथ येतं, रामेश्वर येतं, द्वारका येतं, जगन्नाथपुरी येतं. अच्छा. हे एक चारधाम आहे. बर. आणि दुसरं जे चारधाम आहे ते उत्तराखंड राज्यामध्ये, बर. ज्या ठिकाणी यमुनेचा उद्गम झाला, ज्या ठिकाणी गंगेचा उद्गम झाला, हे 2. आणि जे आपलं केदारनाथ जे आहे 12 ज्योतिर्लिंगमधलं ते त्याच्यामध्ये येतं. आणि चौथं म्हणजे जे चारधाममधलं जे आहे बद्रीनाथ पहिलं, ते बद्रीनाथ. अशी एक यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी 4 ठिकाणं त्याच्यामध्ये येतात. आणि हे जे आहे हे सगळं उत्तराखंड राज्यामध्ये येतं आणि हे पूर्णपणे सगळं हिमालयाच्या मध्ये आहे. हिमालयाची जी शांतता आहे, हिमालयाचा जो एक्सपिरियन्स आहे, तो सगळ्या याच्यामध्ये एक रहस्यमयरित्या याच्यामध्ये आपल्याला तो अनुभवता येतो. अरे असं. क्या बात आहे. पण हे जी तुम्ही पहिले जे चारधाम बोललात, रामेश्वर, द्वारका आणि कुठलं बद्रीनाथ आणि चौथं कुठलं? जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरी. हे चारधाम हे वेगळे हे वेगळे. आणि हे जे उत्तराखंडमध्ये चारधाम आहे ती जी पॉप्युलर यात्रा, ती चारधाम यात्रा म्हणतात, ती ती ही वेगळी. पॉप्युलर यात्रा आहे उत्तराखंड. पहिले जे चारधाम मी सांगितले ते प्रत्येक युगापासून एक चारधाम आहेत. उदाहरणार्थ बद्रीनाथ जे आहे ते सत्ययुगातलं आहे असं म्हणतात.
त्यानंतर रामेश्वर जे आहे हे त्रेतायुगातलं प्रभू रामचंद्रांशी संबंधित आहे. त्यानंतर द्वारका जे आहे ते द्वापर युगातलं श्रीकृष्णाशी संबंधित आहे. आणि जगन्नाथपुरी जे आहे ते कलियुगातलं असं आहे. बर हे चार युगानुसार 4 धाम आहेत. हे पहिले म्हणजे 4 वेगळ्या दिशेला आहेत चारही ते आणि. देशांच्या वेगळ्या दिशेला आहेत. हम्म. आणि हे जे 4 धाम आहेत हे गंगाचा उगम, यमुनेचा उगम, बद्रीनाथ त्याच्यामधलं एक आहे आणि एक केदारनाथ ज्योतिर्लिंगामधलं. बरोबर असं ह्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स आहे. ओके ओके ओके. म्हणजे उत्तराखंड मधली 4 धाम यात्रा हा, अशी ही उत्तराखंडमध्ये. यात्रा आहे. ओके. बरोबर. उत्तराखंड म्हणजे आपल्या डेहराडून मसुरीतनं जायला डेहराडून लागतं पासून असं. येस. ओके 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 ओके. आणि यात मंदिरं कुठली येतात? एक बद्रीनाथ. याच्यामध्ये पहिले येतं यमुनोत्री. बरं यमुनोत्री- याचा काही सिक्वेन्स आहे का ठरलेला? याच्यामध्ये सिक्वेन्स ठरला आहे. बरं. याच्यामध्ये पहिलं येतं यमुनोत्री, नंतर येतं गंगोत्री, नंतर येतं केदारनाथ, बरं. आणि चौथं येतं बद्रीनाथ. आणि यात्रा सुरू करताना पण शक्यतो सगळे या क्रमानेच करतात. 4 धाम करताना कोणी पहिल्यांदा बद्रीनाथ, पहिल्यांदा केदारनाथ असं न करता यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ अशा 4 ह्या सिक्वेन्स सगळे यात्रा करत असतात. म्हणजे 2 ठिकाणी नद्यांचे उगम, हा, यमुनोत्री गंगोत्री एक आणि हे ज्योतिर्लिंग. दोन. हम्म. बर बर. आणि उत्तराखंड म्हणल्यावर परत हिमालयातला प्रदेश आहे. हो. त्यामुळे त्याला मग काय कुठल्या सीझनला जावं लोकांनी, किंवा यात्रा चालू कधी होते, असं काही त्याच्या काही हा, ठरलेल्या तारखा असतात? त्याचं जे यात्रा चालू होते आता हे सगळे ठिकाण जे आहेत ते हिमालयामध्ये आहेत. मग स्वाभाविक हिमालयामध्ये आहे म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर येतं की बर्फ, हम्म. आणि याच्या ठिकाणी हा बर्फामध्येच सगळं हा सगळा प्रदेश आहे. आणि आपल्याला जाण्यासाठी जो कम्फर्टेबल कालावधी आहे हे जर गव्हर्नमेंट तारीख डिक्लेअर करतं. शक्यतो अक्षय तृतीया जी आहे एप्रिल महिन्यामध्ये शक्यतो येते. हा. तर अक्षय तृतीयाला गव्हर्नमेंट त्याचं कपाट असं त्याला म्हणतात. बर. ते कपाट त्याचं ओपन होतं एप्रिल महिन्यामध्ये. कपाट आणि- म्हणजे मंदिर हा, मंदिर तो दरवाजा कपाट, उघडतो. दरवाजा उघडतो एप्रिल महिन्यामध्ये. अक्षय तृतीयाला. अक्षय तृतीयाला ओपन होतो. बरं. ते गव्हर्नमेंट तारीख डिक्लेअर करतं. बरं. तर तो बंद होतो. हा 6 महिने उघडा असतं. आणि साधारण बंद होतं जे दिवाळीच्या वेळेस जे भाऊबीज असते किंवा त्याच्या अगोदरची नंतरची कार्तिक पौर्णिमा असते, अशा 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ते बंद होतं. अशा ह्याच्यामध्ये आपण प्रवास किंवा आपण दर्शन त्याच्यामध्ये पण करू मग शकतो. साधारण अक्षय तृतीया ते तुम्ही काय कार्तिक पौर्णिमा म्हणलात, हा, तर या 5.5-6 महिन्याच्या कालावधीत सर्वात चांगला सीझन कुठला असतो इथे प्रवास करायला? तसं म्हटलं तर सीझन हा 6 महिने आपण कधी दर्शन घेऊ शकतो. परंतु आपण दर्शनाला जाणार आहे, आपलं दर्शन पण व्यवस्थित झालं पाहिजे. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस लवकर असतो, तिकडे पाऊस हिमालय असल्यामुळे उशिरा पाऊस असतो. त्याच्यामुळे साधारण तिथला पावसाचा कालावधी हा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात पाऊस असतो. आणि हा सगळा हिल एरिया आहे. त्याच्यामुळं दरड कोसळणं, रस्ते बंद होणं किंवा नैसर्गिक आपत्ती त्या ठिकाणी येऊ शकते. त्यामुळे त्या कालावधीत पण प्रवास करणारे काही यात्रेकरू असतात. परंतु आपण एक सेफ ट्रॅव्हलचा विचार जर केला आपण, बरोबर. तर साधारण मे, जून जेव्हा कपाट ओपन होईल, एप्रिल, मे, जून किंवा सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आपण बरं. दिवाळीच्या अगोदर जेव्हा बंद होईल दरवाजा, त्याच्या त्या आधी. कालावधीमध्ये केलेलं कधी पण आपल्याला ते समाधानकारक राहील दर्शनासाठी. पण मेला वगैरे जेव्हा मंदिरं उघडतात तेव्हा खूप गर्दी असते म्हणून तुम्ही शक्यतो नको म्हणताय का काय? मेला काय होतं की 6 महिने लोक वाट बघत असतात हा. की आपल्याला जेव्हा मंदिर बंद होतं ह्याच्यामध्ये दिवाळीमध्ये, त्यानंतर अक्षय तृतीया पण लोक 6 महिने वाट बघत असतात. आणि शक्यतो महाराष्ट्रामध्ये विचार केला तर सुट्ट्यांचा कालावधी मे मध्ये असतो. हम्म. आणि मंदिर बंद झाल्यानंतर स्वाभाविकपणे लोकांचं दर्शन ओपन झाल्या, मंदिर झाल्या दर्शन घेणं बरोबर. ही एक मोठी इच्छा असते. हम्म. दुसरं असं की सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये तिथं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी गरम असलं तिथं वातावरण थंड असतं. त्यामुळे सगळ्यांना तिथं मे मध्ये जावं वाटतं. त्यामुळे ह्या कालावधीमध्ये गर्दी खूप असते. त्यामुळे शक्यतो जरा हा पहिलाच 1-1.5 महिन्याचा कालावधी सोडून आपण जर आपण नियोजन आपण केलं मे एंडला किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये केलं तर गर्दी असतेच. परंतु जरा आपल्याला जे 4 तास थांबायचे तिथं आपल्याला 2 तास, अर्धा तास, 1 तासावरती जरा थांबू शकतो. सुखकर होतो प्रवास. थोडं सुखकर होईल प्रवास. गर्दी कमी लागली की आपोआपच हा. तेवढं होतं. होऊ शकतो. कारण मी बघतोय गेल्या काही वर्षात खासकर कोविड नंतरच्या काळात ह्या जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या खूप वाढली आहे खूप वाढली. 4 धामला. हो. त्यामुळे आपण बघतो मे मध्ये तुम्ही म्हणता बरोबर आहे, अगदीच खूप गर्दी होते. मग सुविधा मिळत नाहीत लोकांना, राहायच्या प्रॉब्लेम येतात वगैरे. बरोबर आहे. पॉईंट अगदी तुमचा परफेक्ट आहे. पण मग याला जाणारे जास्त करून ज्येष्ठ नागरिक असतात असं माहित नाही मला, पण मी असं ऐकतो की जास्त करून ज्येष्ठ नागरिक आहेत. पण ज्येष्ठ नागरिक म्हटले की त्यांचे आपोआपच हेल्थ प्रॉब्लेम वेगळे असतात. अच्छा अच्छा. तर अशा वेळेस लोकांनी काय काळजी घ्यावी या अशा तुमचा प्रकारची प्रश्न यात्रा? एकदम चांगला आहे. ज्येष्ठ नागरिक असा आहे. परंतु आता मी 8-9 वेळेला
देवाच्या एक कृपेने जाऊन आलो त्या ठिकाणी. तर मला असं अनुभवलं की जेवढे संख्येने जास्त ज्येष्ठ नागरिक असतात त्याच्यापेक्षा जास्त संख्येने तरुण असतात. बरं. आणि विशेषतः केदारनाथला आपण जेव्हा जातो त्याच्यावरती मध्ये गव्हर्नमेंटने रिल्सने बंदी पण आणली होती की केदारनाथ एक खूप मोठं अट्रॅक्शन आहे. आज यंग जनरेशनचं हो. खूप मोठं अट्रॅक्शन आहे आणि सिनियर सिटीजनच्या बरोबर हे यंग जनरेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगली गोष्ट आहे. दर्शन करतात. आणि केदारनाथ बद्रीनाथला तर हमखास आपल्याला एक वेळ आपल्याला गंगोत्री यमुनोत्रीला सिनियर सिटीजन जास्त दिसतील, परंतु केदारनाथच्याकडे आणि बद्रीनाथकडे यंग जनरेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसेल. अरे वा, चांगली गोष्ट आहे हो आणि गरजेचं आहे. म्हणजे हो. त्यांना आणि ही परंपरा लक्षात येणं. कोविड नंतर काय झालं की म्हणजे ते माहितीच आहे सगळ्यांना, कोविड नंतर असं झालं की जीवनाची अशाश्वतता जास्त निर्माण झाली की कधी आपल्या जीवनामध्ये काय होऊ शकतं. त्यामुळं त्याच्यामुळे तर लोक जास्त स्पिरिच्युअल व्हायला लागले. जास्त स्पिरिच्युअल झाले आणि असं म्हणण्यापेक्षा की त्यांना असं वाटतं की आपण काही गोष्टी करण्यापेक्षा हे बघून जे घेऊ. आहे ते आपण बघितलं पाहिजे आणि आपला तो धर्म संस्कृतीचा भाग आहे. आणि त्याच्याशी आपण लहानपणापासून काही कथा ऐकलेल्या असतात, आपल्या आई वडिलांनी कोणी यात्रा केलेली असते आणि त्याच्याबद्दल एक संस्कार असतो प्रत्येकाच्या मनामध्ये. त्याच्यामुळे तो यात्रा करायला 100% राईट राईट होतं. राईट राईट नाही, आणि तुम्ही म्हटलं तसं की लोकांना तरुण वयात ही यात्रा करणं त्यानं सोपं आहे. थोडी खडतर आहे यात्रा. तर तरुण वयात हे सगळं करणं फिजिबल आहे ज्येष्ठ नागरिक होऊन करण्यापेक्षा. ते पण आहे की तरुणांनी करावी यात्रा. पण मी आता म्हटल्यामुळे खडतर यात्रा तुम्ही मला म्हणलात की यात्रा तशी खडतर असते, खूप सोपी नाही आहे यात्रा ही. तर या यात्रेदरम्यान चॅलेंजेस कुठे कुठे येतात तुम्हाला? काय प्रकारचे चॅलेंजेस येऊ शकतात यात्रा करताना? म्हणजे माझं तर सगळ्यांना म्हणणं असेल की असं की सिनियर सिटीजननी तर यात्रा आपण करत असतो, परंतु अशा यात्रा ज्या आहेत, ज्या खडतर आहेत, तर त्या लवकर केल्या पाहिजेत. कारण ग्राउंड लेवलला जे टुरिस्ट डेस्टिनेशन आहेत, राजस्थान आहे, केरळ आहे, कुठलं आहे, ते आपण वयाच्या कोणत्याही करू शकतो. टप्प्यावर करू शकतो. बरोबर. परंतु ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे, जी आता ही सगळी ठिकाणी चारधामची ही सगळी 10,000 फुटाच्या वरती आहेत उंचीला. म्हणजे त्याच्यामध्ये केदारनाथ आणि यमुनोत्री सगळ्यात जास्त उंच आहे. बरं. सगळी 10,000 फुटाच्या वरती आहेत उंच. त्याच्यामुळं ही जितक्या लवकर करता येतील आपल्याला आपल्या शारीरिक दृष्टीने तितके कधी पण ते चांगलं राहील. याच्यामध्ये चॅलेंजेसमध्ये असा विचार आपण केला तर पहिली गोष्ट चॅलेंजेस काही येणारच नाहीत. जर आपण पॉझिटिव्ह विचार करून चाललो तर बरोबर. त्याच्यामध्ये चॅलेंज काही येणार नाहीत. परंतु जर आले तरी काय काय काळजी घ्यायची त्याचा विचार आपण करू शकतो त्याचा. बरोबर. कारण मी ऐकलं की चॅलेंज विषय माझा असा होता की मी असं ऐकलं की काही ठिकाणी गाडी जात नाही, अच्छा. तर आपल्याला चालत जायला लागतं. तर हे कितपत अवघड आहे? म्हणजे चालायला काही दुसरा पर्याय आहे का तिथे? ऍक्च्युली चारधाममध्ये असं आहे की हे जे चारधाम आहेत त्याच्यामध्ये यमुनोत्री आणि केदारनाथ ही दोन ठिकाणं 2 चारधामपेक्षा उंचावर आहेत. बरं. 10,700 10,850 अशा मीटरवरती आहेत. तर 2 ठिकाणी फक्त आपली बस जाऊ शकत नाही. बरं. तर जेव्हा आपली बस जाते पहिल्यांदा यमुनोत्रीला, यमुनोत्रीच्या खाली एक खरसाली म्हणून गाव आहे, तर तिथपर्यंत आपली बस लागते. तिथून 6 किलोमीटरचा वरती ट्रेक आहे यमुनोत्रीला जाण्यासाठी. बरं. तर 6 किलोमीटरच्या ट्रेकमध्ये हेलिकॉप्टर पण जाऊ शकत नाही. तर आपल्याला त्या ठिकाणी मग तिथं जी उपलब्ध सुविधा असते, घोडा, डोली किंवा पिट्टू अशा प्रकारचे जे साधन आहे त्याने आपल्याला वरती जायला लागतं. आणि दुसरं म्हणजे केदारनाथ. पण 6 केदारनाथला किलोमीटर रस्ता असं काय अवघड आहे चालायला का? हां, खडी चढण आहे 6 किलोमीटरला आणि वरती थोडंसं ऑक्सिजनची कमतरता पण असते. बरं. त्यामुळे आपण मेडिकल व्यवस्थित फिट जरा थोडंसं असू तर चालत पण जाऊ शकतो किंवा नसेल तर आपल्याला तिथं खूप चांगली डोलीची सुविधा आहे. बरं. तर तिथं आपण खरसाली पार्किंगला खाली गेल्यानंतर तिथून आपण डोलीच्या सहाय्याने किंवा पिट्टूच्या सहाय्याने, घोडा पण आहे जायला वरती, त्या सहाय्याने आपण वरती जाऊन दर्शन आपण करू शकतो. खाली यमुनोत्रीला म्हणते तुम्ही? यमुनोत्रीला आपण सकाळी समजा उदाहरणार्थ 6 वाजता खाली पोहोचलो खरसालीला, तर तिथून आपण घोडा वगैरे केला, दुपारी 1 वाजेपर्यंत आपण दर्शन खाली येऊ शकतो. अच्छा. म्हणजे फार गर्दी नसेल. फक्त सगळ्यांनी शक्यतो अर्ली मॉर्निंग जर गेलं की 6 वाजता 5 वाजता चढायला सुरुवात केली तर मग सकाळची गर्दी पण कमी राहते. असं नियोजन करायला लागेल आपल्याला. आपण जर दुपारच्या वेळेला चढायला सुरुवात केली तर गर्दी वाढत जाते. तर अर्ली मॉर्निंग पहाटे जर केलं या सगळ्या साधनांच्या सहाय्याने तर आपण दुपारी 1 वाजेपर्यंत दर्शन घेऊन खाली येऊ शकतो. ओके ओके. असं आहे. यमुनोत्रीला वन वे 6 किलोमीटर हां चालायला लागतं किंवा ते डोली हां किंवा असं 1 वे 6 काय? किलोमीटर आहे. आणि मग इकडे केदारनाथला? केदारनाथला आपली जी बस आहे ती सीतापूरपर्यंत जाते. बरं. आणि त्याच्या पुढे आपल्याला तिथली जी एक सुमो आहे छोटी, त्या सुमोनी जायला लागतं खाली गौरीकुंडपर्यंत. बरं. गौरीकुंडपर्यंत ती सुमो जाते. तिथून मात्र गौरीकुंडपासून केदारनाथपर्यंत साधारण 16 ते 18 किलोमीटरचा हा सगळा प्रवास आहे. याच्यामध्ये
यमुनोत्रीपेक्षा केदारनाथचं चढणं सोपं आहे. कारण का की यमुनोत्रीला खडी चढण आहे. हम्म, आणि आपल्याला वाटतं की 6 किलोमीटर म्हणजे काय आपण सहज जाऊ. हम्म, हम्म, तर हम्म, ते सहज म्हणजे सहज रस्त्यामध्ये चाललं नाही. तर ती चढण आहे आणि ऑक्सिजन वर गेला तर कमी होतो. तर तसं केदारनाथला नाही. केदारनाथला एक डोंगर पास करून दुसरा डोंगर उतरायचा, परत दुसरा चढायचा. असं थोडंसं चालणं थोडं सोपं आहे अच्छा. केदारनाथला, अंतर जरी जास्त अच्छा. असलं तरी. त्याच्यामुळं ते 16 ते 18 किलोमीटरचं आहे. मग ते गौरीकुंडपासून आपल्याला म्हणजे काय आपल्याला साधन आहे चालत, घोडा, डोली, पालखी असं ते आपलं तिथून आपल्याला वरती जावं लागतं. असं पण आहे. मग यमुनोत्री तुम्ही म्हटलात की आपण सकाळी निघून दुपारवर येऊ शकतो, येऊ शकतो. कारण ते 6 किलोमीटर अंतर आहे. हो. पण हे तुम्ही म्हणतात 15-16 किलोमीटर अंतर आहे, हम्म. तर एक दिवसात करतात का मुक्काम करायला लागतो तिथे? ते डिपेंड्स आपल्या शारीरिक आरोग्यावरती आहे. बर. आता शक्यतो आपण कसं करतो की केदारनाथला आपण 3 स्टे ठेवतो. म्हणजे बर. प्रत्येकाने 3 स्टेचं नियोजन ठेवावं. एक स्टे आपला बफरमध्ये ठेवावा. कारण काय एक तर हे उंचावरती आहे केदारनाथचं आणि एक स्टे आहे तो अगोदर खाली करणं जास्त आहे. कारण आपण गंगोत्रीवरून येत असतो. हम्म. गंगोत्रीवरून येताना तो जो 250-300 किलोमीटरचा प्रवास आहे, तर ते येईपर्यंत संध्याकाळ होते. तर त्या दिवशी मुक्काम आणि केदारनाथला जाताना त्या दिवशी मुक्काम म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे आपण 2 वाजता 3 वाजता निघालो पहाटे का तिथं सुमो सीतापूरपासून गौरीकुंडपर्यंत फक्त सुमोलाच परवानगी. बर. आपल्या कोणत्याही गाडीला परवानगी नाही. तिथे 2 प्रोफेशनल पार्किंग आहेत. तर सुमोने आपल्याला 2 किलोमीटरचा प्रवास करून त्या गौरीकुंडपर्यंत जायला लागतं. आणि गौरीकुंडपासून आपण जर सुरुवात केली वरती जायला, मग डोली असेल तर डोलीचं असं आहे की असं बऱ्याच जणांना असं वाटतं आतापर्यंत की आपण गेलो की डोली आपल्याला मिळेल, परंतु ते सगळं कष्टाचं काम आहे. त्या डोली जे चालणारे लोक आहेत ते बहुतेक लोक नेपाळमधले आहेत डोली बर. चालणारे. बर. आणि ते कष्टाचं काम आहे. एका व्यक्तीला 2-4 हो, जणांनी घेऊन जायचं हो, म्हणजे कष्टाचं हो, काम हो. आहे. तर ते त्याचा डोली रेट म्हणजे पूर्वीच्या ज्या पालख्या असायच्या हां, तशी पालखी असते. तशीच डोली तशी असते. पालखी असते. तर त्याच्यामध्ये ती डोली जी आहे ती बऱ्याच जणांना असं होतं की जे सिनियर सिटीजन असतात माहिती नसते. तर ती डोली आदल्या दिवशी बुक करायला लागते. बर. तिची डोली काउंटर आहे खाली गौरीकुंडला. ते पोलीस चौकीजवळ. तिथं जाऊन डोली आदल्या दिवशी बुक करायला लागते. तर दुसऱ्या दिवशी डोली तुम्हाला मिळते. आणि बरेच जण आयत्या तिथं जातात, डोली मिळत नाही. मिळत मग नाही. त्यांना पर्यायाने इच्छा नसताना मग घोड्यांनी किंवा मग चालत जाण्याशिवाय किंवा पिट्टून जाण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मग तिथून आपण पण या पहाटे सॉरी तो इंटरप्ट करतो, पण या तिन्ही पर्यायांमध्ये डोली, पिठ्ठू किंवा घोडा, त्यातलं सोपं आणि सुखकर काय? सीनियर चाललं तर सोडा, सिटीजन तो सीनियर वेगळा. सिटीजन जर असतील तर त्यांनी डोली करावी असं डोली वाटतं मला. करावी. आणि दुसरं असं की जर घोड्यावर बसून शक्य असेल जाणं, तर पाठीचा वगैरे त्रास नसेल, हम्म. सहज आपण बसू शकतो, अच्छा. तर मग घोड्यावर करावं. पण 16 किलोमीटर घोडा म्हणजे सोपं नाही आहे ते. हो, नाही म्हटलं ते आपल्याला सवय नसते पहाटे आपल्याला. 6 वाजता निघालो, तर आपण 12 वाजेपर्यंत हा घोडा ना, पण आपल्याला घेऊन जाऊ एवढा वेळ शकतो. घोड्यावर बसणं हे आपल्याला हां, तेवढं सोपं नाही घोड्याबरोबर आहे. एक त्यांचा माणूस सोबत असतो. हा ना, पण पाठीची हां. वाट लागते त्याचं नाही म्हटलं तरी. हां, ते त्या घोड्याचा जो आहे व्यक्ती, तो आपल्याला सूचना देतो, कशाप्रकारे खाली वाकायचं, उभं राहायचं किंवा कशाप्रकारे जायचं. तो थांबवतो मध्ये आपल्याला चहा, नाश्ता करायचा असेल, थांबवू पण शकतो आपण. रस्त्याने भरपूर सुविधा आहे. मेडिकलची सुविधा आहे, ओके, ओके, चहा, वॉशरूमची सुविधा आहे मध्ये. ओके, ओके, ओके. पण या सगळ्यामध्ये डोलीने जाणं हे सर्वात हां, सीनियर सिटीजन असतील सुखकर तर आहे जास्त. डोलीने जाणं कधी पण बेटर, चांगलं राहील. बेटर. कारण डोलीने कसं होतं, की डोली जर आपण केली, तर मंदिराच्या कमीत कमी 500 मीटरपर्यंत आपण डोलीने जाऊ शकतो. ओके. हां, आणि बर. घोडा जर केला, तर आपलं 2 किलोमीटर अलीकडे घोडा सोडतो. तिथून आपल्याला परत वरती गेल्यावरती चालत जावं लागतं आपल्याला. ते डोली हा फक्त आदल्या दिवशी बुक करणं हे जास्त अगोदर बुक गरजेचं आहे. करणं आवश्यक ओके, आहे. ओके, 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 ओके. मग हे फक्त यमुनोत्री आणि केदारनाथ इथं फक्त हे थोडं चालायला किंवा डोलीचा प्रश्न आहे. हां, बाकी 2 धाम आहेत, बद्रीनाथ आणि गंगोत्री. तिथे गाडी हां. फार मंदिरं गंगोत्री पण आणि जाते. बद्रीनाथला गाडी वरपर्यंत जाते. ओके. गंगोत्रीला तर अगदी 1 किलोमीटरच्या अलीकडेच बर. बस पार्किंगनुसार थांबते. तिथून आपण बाय वॉक चालत जाऊ शकतो. ओके. आणि बद्रीनाथला तर अजून जवळ बस जाते. त्यामुळे तिथं 2 ठिकाणी बस जाते. 2 ठिकाणी फक्त आपल्याला घोडा एवढं डोली करायला पालखीच्या लागतं. सहाय्याने बरोबर, जावं बरोबर, लागतं. बरोबर, बरोबर. पण मग हे जर ठिकाणं फक्त 6च महिने ओपन असतील, हां, हां. म्हणजे ही जी 4 गावं आहेत, तर इथल्या गावातली किंवा आसपासच्या गावातली राहायची सोय पण तेवढी चांगली आहे, कारण त्या लोकांना पण वर्षभर धंदा नाहीच आहे. हो, हो, हो. तर राहायची सोय कशी असते? म्हणजे चांगली जे लोकांच्या मनात जे ते पुणे, मुंबई सारख्या शहरात राहणारे लोक आहेत, बरोबर. त्यांना 4 स्टार हॉटेलची वगैरे सवय हां, असते. हां. तर तर त्यांनी हॉटेल सोय कशी आहे इथे मी सगळीकडे? सुरुवातीलाच म्हणलं, की आपली ही टूर नाही, हां. ही आपली एक अंतर्मनाची यात्रा आहे. आणि आध्यात्मिक यात्रा म्हणूया आध्यात्मिक आपण. यात्रा आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये ते सगळा हिल एरिया आहे. हिल एरियामध्ये सगळ्या ठिकाणी लिफ्टला परमिशन नसते. आणि ते हिल एरियाच्या नुसारच तिथले हॉटेल तयार केलेले असतात. चांगले चांगले हॉटेल आहेत. परंतु शक्यतो आपण अ, फार अशी अपेक्षा करू नये, आपल्याला 3 स्टार कॅटेगरीतलं 4 बरोबर, स्टार कॅटेगरीतलं हॉटेल बरोबर. आहेत चांगले.
परंतु आपण याच्यामध्ये हॉटेल निवडताना बऱ्यापैकी सोयी सुविधा असतील अशी मानसिकता आपली करून जावी. जर चांगलं मिळालं तर काय अडचण नाही आहे. परंतु याच्यामध्ये नियोजन करताना आपण नियोजन असं करतो की किंवा कोणी नियोजन असं करावं की जे यमुनोत्री आहे, गंगोत्री आहे, केदारनाथ आहे, त्याच्यात जितकं जवळ जाता येईल राहण्यासाठी तितकं जवळ राहणं चांगलं. बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं. बरेच जण ऑनलाईन हॉटेल बुक करत असतात. ते उदाहरणार्थ आपण यमुनोत्रीला हॉटेल बुक केले. यमुनोत्रीच्या अलीकडं आपण 30 किलोमीटरवर पण हॉटेल आहेत. मग 30 किलोमीटर हॉटेल राहून परत पहाटे जाऊन दर्शन घेऊन परत कधी ट्रॅफिक खूप असते. सिंगल रस्ता आहे. बरोबर. ट्रॅफिक लागलं तर मग 2-2 तास, 3-3 तास थांबावं लागतं त्याच्यामध्ये. मग यमुनोत्रीमध्ये राहायची सोय नाहीये. यमुनोत्री खाली खरसाली गावापर्यंत राहण्याची सोय आहे. तिथे मंदिरापाशी नाही राहायची. मंदिरापाशी वरती कोण राहत नाही. अच्छा. वरती कोण राहत नाही. अच्छा. कारण वरती आपण दर्शन घेतलं की सगळे लगेच खाली येण्याचा. पण मग बद्रीनाथला वगैरे आणि गंगोत्रीला हॉटेल्स आहेत का काय? हो, बद्रीनाथला पण असंच आहे. बद्रीनाथला जाण्याच्या अगोदर जोशीमठ आपण ऐकून असं सगळी जोशीमठ पर्यंत किंवा बद्रीनाथमध्ये पण हॉटेल आहेत. अच्छा अच्छा. गंगोत्रीला अलीकडं हर्षिल म्हणून गाव आहे, टुरिस्ट प्लेस आहे मोठं. किंवा त्याच्या अगोदर उत्तर काशीमध्ये बरेच पर्यटक राहतात. उत्तर काशीपासून 90 किलोमीटर अंतरावरती गंगोत्री आहे. कारण दुसऱ्या दिवशी परत येऊन आपल्याला दुसऱ्या दिवशी परत केदारनाथला जायचं असतं. त्यामुळं ते आपण जे नियोजन करताना त्या विशिष्ट अंतराचा स्टडी करून अभ्यास करूनच आपलं मुक्कामाचं ठिकाण ठरवलेलं कधी पण चांगलं राहतं. आय थिंक यातलं तात्पर्य असं आहे की ही यात्रा प्लॅन करताना एका चांगला एक्सपिरियन्स माणसाला भेटून, एक्सपिरियन्स ट्रॅव्हल एजंटला भेटून त्यानुसार यात्रा प्लॅन करणं. उगाच ऑनलाईन काहीतरी बघितलं आणि गेलं असं करू नये. त्याच्यामध्ये मग कसं होतं की हॉटेलचं लोकेशन माहित नसतं किंवा आपल्याला वरती जाऊन दर्शन करून परत दुसरं डेस्टिनेशन आपल्याला गाठायचं आहे, तर तिथे जायला किती वेळ लागेल. आणि आपल्याला वाटतं की 90 किलोमीटर म्हणजे काहीच नाही उत्तर काशीपासून गंगोत्री. परंतु जेव्हा आपण पहाटे 5 वाजता निघतो तेव्हा तिथं 10 वाजता पोहोचलो असतो. हा म्हणजे आणि सगळा घाट आहे, 7-4 टर्न आहेत सगळे. त्यामुळे मोठी बस बसत नाही त्याच्यामध्ये. छोट्या गाड्या त्याच्यामध्ये जास्त केलेला कधी पण प्रेफर. राईट. तर याच अनुषंगाने एक असा प्रश्न आहे की ही आता तुम्ही म्हणलात की शक्यतो जूनमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये वगैरे करावी. तर या कुठल्याही भागात बर्फ मिळतो त्यासमोर? कारण हाईटला 10,000-12,000 फुटावर आहेत सगळी. हो, केदारनाथला तर आपण 100% बर्फच मिळतो आपल्याला. केदारनाथलं वातावरण नाही म्हटलं तरी 5, 6, 7 तासपर्यंत रात्रीचं अजून थंड वातावरण होतं. केदारनाथ तर मंदिराच्या मागे सगळा बर्फाचाच म्हणजे हिमालय आहे सगळा. त्याच्यामुळे हिमालयाचा व्ह्यू खूप मस्त मिळत असेल सगळीकडे. हो, खूपच सुंदर. आणि केदारनाथला असं म्हणतात की केदारनाथ जे आहे ते म्हणजे 4 धामचं प्रत्येकाचं वैयक्तिक वैशिष्ट्य आहे. तर केदारनाथला असं की शारीरिक श्रम करून वरती गेल्यानंतर असं आहे की आपल्यातला जो अहंकार आहे, मीपणा आहे, तो संपून जातो आणि आपण त्या शिवतत्वाशी विलीन होतो. आणि आपल्याला समजतं की इथं आपल्याला नतमस्तक होण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग नाही. त्यामुळे एक प्रकारचा स्वर्गच आहे केदारनाथ म्हणजे. आणि एक प्रकारचा मंत्र पण आहे. केदारनाथ त्या नावामध्येच खूप ताकद आहे. आपण आतापर्यंत बघितलं की 400 वर्ष ते मंदिर आतमध्ये लोकांना माहीत नव्हतं. आतमध्ये बर्फाच्या आतमध्ये मंदिर होतं. आणि एवढा मोठा 13 साली प्रलय आल्यानंतर त्याच्या मंदिराच्या मागे बघतो एक भीमशिला मागे आहे. आज आपल्याला बघायला मिळते. केवळ एका भीमशिलेमुळं ते मंदिर फक्त राहिलं. बाकी सगळा 100 किलोमीटरचा पर्यंतचा परिसर 70 फुटापर्यंत पाणी त्याच्यामध्ये गेलं होतं. त्यामुळे तिथली जी जाण्यातली जादू असं म्हणू शकत नाही. तिथे जे जाण्यातला जो आनंद आहे तो कुठेच आपल्याला मिळू शकत नाही केदारनाथमध्ये. ते तुमच्याकडे तो एक आध्यात्मिक व्ह्यू पॉइंट पाहिजे हे सगळं करण्यात. तर तुम्ही ते मला वाटतं सहज ते जे 6 किलोमीटर चढणं यमुनोत्रीला किंवा हे जे तुम्ही सहज चढू शकता की नाही मला काहीतरी वेगळं मिळणार आहे. अशा तुम्ही ओढीने गेलात तर हे तुम्हाला अगदी शक्य आहे. 100% आपण त्या पॉझिटिव्ह विचार करून सकारात्मक विचार करून आपण जर गेलो तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी सहाय्य पण होतं. आपल्याला काही त्रास झाला तर आपली मानसिकता पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्याला आपण त्याच्यातून निभावून जाऊ शकतो. करेक्ट. इंटरेस्टिंग आहे खूप. आता असा एक प्रश्न आहे की तो मला वाटतं प्रत्येकाच्या मनात, खास करून मराठी लोकांच्या मनात असतो की आपला एक प्रॉब्लेम असतो की आपण नॉर्थ इंडियन फूड खूप खाऊ शकत नाही. त्याचे तेल वेगळं असतं, त्यांचं करायची पद्धत वेगळी आहे, त्याच्या भाज्या काहीतरी वेगळ्या असतात. तर एवढं दिवस किती 12 रात्र 13 दिवस 13 दिवसाची यात्रा, 13-14 दिवसाची यात्रा म्हणल्यावर जेवणाचे हाल होत नाहीत लोकांचे तिथे? शक्यतो म्हणजे आम्ही असं करतो किंवा कोणी असं केलं समजा आपलं स्वतःचं किचन असेल सोबत
तर आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण त्याच्यामध्ये राहतं. आणि तिथलं जर जेवण घ्यायचं म्हटलं तर आपण काळजी अशी घ्यावी, आहार बाबतीत काळजी अशी घ्यावी, की आपला आहार थोडासा अल्प ठेवावा अच्छा. किंवा याच्यामध्ये डाळ भात आहे किंवा ताजं जे अन्न आहे हम्म. किंवा हलकं जे अन्न आहे, मसालेदार, तेलकट किंवा जे आपल्या आरोग्याला हानिकारक पचायला आहे, जड काही खाऊ नये. जड असं खाऊ नये. शक्यतो अशा ह्याच्यामध्ये बरेच जण असं करतात की त्या कालावधीमध्ये उपवास करतात. त्याच्यामुळे असं होतं की अगोदर उपवास, ॲसिडिटी झालेली असते, त्यामुळे जास्त त्रास होतो. त्यामुळे अशा कालावधीमध्ये उपवास म्हणजे काय, देवाच्या जवळ जाणे. हम्म. आपण प्रत्यक्ष तिथे गेलोच आहे, तर वेगळा उपवास करण्याची काय आवश्यकता नाही. आणि तिथे आपल्याला एवढं सांभाळून दर्शन करावं असं आणि एवढं खडतर आहे तर तब्येत चांगलीच पाहिजे तुम्हाला पाहिजे. तिथे. हो, मग तुम्ही काय, तुमचं किचन असतं बरोबर, तुम्ही आपलं स्वतःचं किचन स्टाफ असतो बरोबर सगळा, किचन स्टाफ आचारी असतो. वगैरे? हां, आचारी वगैरे असतो. 4-5 जणांची टीम असते. त्यामुळं सकाळचं बेड टीपासून नाश्ता, दोन्ही वेळचं जेवण, असं सगळं ते चहा, कॉफी सगळं ते राहतं. त्यामुळे आरोग्य असं म्हणतात की आपलं जे पर्यटन आहे ते पोटातून जातं. त्याच्यामुळं आपण जितकी पोटाची काळजी घेऊ, करेक्ट करेक्ट. त्याचं आरोग्य चांगलं राहतं, आपली झोप चांगली मिळते, राईट दुसऱ्या दिवशी आपण दर्शन चांगल्या राईट प्रकारे करू शकतो. राईट राईट राईट. याच्यामध्ये शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा. रात्रीचा प्रवास जरी आपल्याला अंतर जवळ वाटलं, तर रात्रीचा प्रवास टाळावा. रात्रीची विश्रांती घ्यावी, जेणेकरून आपल्याला दिवसभर पुढं व्यवस्थित ट्रॅव्हलिंग करता येईल. बरोबर. हो, कारण पहाटे पहाटे निघायचं 2:30-3-4 वाजता हो. वगैरे, म्हणजे ते 5 ते झोप 6 तास तरी झोप कमीत कमी झोप झाली व्हायला पाहिजे व्यवस्थित. रोज रात्री. बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर. अगदी अगदी बरोबर. आता तिथे गेल्या काही वर्षात रस्ते चांगले झालेत. असं मी ऐकलं की त्या भागात बरेचसे रस्त्याचं काम चालू होतं आणि त्यावेळी रस्ते जरा बरे झाले. तुम्ही इतके वेळ जाता तर काय तुमचा आता अनुभव काय गेल्या मी काही वर्षात? साधारण 17-18 सालापासून जातो आहे बरं. त्या ठिकाणी. तर वर्षानुवर्ष रस्ते चांगले व्हायचं प्रमाण खूप आहे. बरं. म्हणजे मधल्या कोरोनाच्या काळात तर खूप मोठे आणि पहाड फोडून जे काही रस्ते नवीन तयार केले, विशेषतः गंगोत्रीपासून केदारनाथला जाताना आपला ह्याचा खूप फरक जाणवतो. ह्या रस्त्यामध्ये दोन्ही बाजूनी वाहनं जाऊ शकतात. बरं. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनी खूप चांगल्या रस्त्यांची काळजी घेतली आहे. वरती सीतापूरच्या भागामध्ये किंवा इकडं बद्रीनाथला जाताना पण खूप चांगल्या प्रकारे रस्त्यांची सुविधा, पहाडामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची रस्त्यांची सुविधा केलेली आहे चांगली. क्या बात आहे. ते हळूहळू त्यांनी पण ती यात्रा जास्त सुखकर होण्याच्या दृष्टीने या हो. सगळे पावलं आहेत. कारण लोकही खूप वाढलेत जाणारी, हो, आणि जेवढ्या सुविधा वाढतील जेवढी लोक वाढतील शेवटी टुरिझम हे इकॉनॉमी करता खूप महत्वाचं आहे. नाही, शासनाचं पण कौतुक केलं पाहिजे. कारण असं होतं की ज्या कालावधीमध्ये पाऊस असतो, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, त्या कालावधीमध्ये हे रस्ते परत बऱ्याच वेळेला खराब होतात. बर. ते खराब झालेले परत रस्ते वर्षातून, हा आपल्याकडे कसं होतं की रस्ता केला की त्याच्याकडे काही वर्ष बघायचं नाही. बरोबर. तर त्यांचं शासनाचं कौशल्य असं की हे खराब झालेले रस्ते परत ऑक्टोबरसाठी परत तयार करणं, सप्टेंबरसाठी परत ते तयार करणं, असं काम तिथे कंटिन्यू चालू असतं. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. नाही, ते महत्वाची भूमिका आहे त्यांची. त्यांनाही, कारण त्या लोकल इकॉनॉमीला 6 महिन्याचाच ते सीझन येतो ज्यात ते पैसे कमवू शकतात हो हो टुरिझम मधनं. आणि इतकी मोठी चेन आहे, हॉटेलवाल्यापासनं डाबेवाल्यापासून अगदी घोडेवाल्यापर्यंत सगळ्यांना ते त्यात सगळ्यांची इकॉनॉमीमध्ये महत्वाचा सगळ्यांची. वाटा आहे प्रत्येकाचा. हो. राईट राईट राईट. तर तुम्ही आता बोलताना म्हणलात की आध्यात्मिक यात्रा आहे आणि आपण त्या उद्देशाने जावं. तर ही जी मंदिरं आहेत, म्हणजे बद्रीनाथ असो, गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ, मग सिक्वेन्स चुकला असेल माझा हा हा बोलताना. ठीक आहे, ठीक पण आहे. जो काही सिक्वेन्स तुम्ही बोललात की ह्या सिक्वेन्सनी करावी, तर त्या प्रत्येक मंदिराचं काय महत्व आहे? म्हणजे ते मंदिर का बघावं, असं काय सांगू शकता का? यमुनेत्रीचं असं आहे की म्हणजे आपण त्याला म्हणतो की आपल्या जीवनाची नवीन सुरुवात किंवा यमुनेत्रीचा जो इतिहास आहे तो बऱ्याच वेगवेगळ्या आपल्या पुराणांच्या मध्ये, वेगवेगळ्या आपल्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने आलेला आहे. तर यमुना जी आहे ती सूर्य आणि संज्ञा यांची, म्हणजे यांची कन्या आणि तिचा भाऊ यम, तिने यमाकडून वचन घेतलं की माझ्या दर्शनाला जे येतील त्यांचं जीवनाचा उद्धार होईल. बरं. आणि आपण ज्याला म्हणतो की लवकर मृत्यू येणं किंवा मृत्यू पश्चात आपल्याला जे अपेक्षित असतो मोक्ष, त्याची मुक्ती, तर ते दर्शनाने होईल. आणि यमुनेचा दुसरा उल्लेख असा आहे की यमुना ही श्रीकृष्णाची पण पत्नी आहे, कालिंदी तिचं नाव आहे, त्याचा पण उल्लेख आहे त्याच्यामध्ये. तर आणि दुसरं असं की आपण जी श्रीकृष्णाची कथा ऐकतो की जेव्हा वसुदेव मथुरेतनं श्रीकृष्णाला घेऊन चालले होते जन्म झाल्यावरती, ज्या यमुनेचं स्पर्श झाला, श्रीकृष्णाच्या पायाचा जेव्हा स्पर्श झाला तर यमुनेचं पाणी कमी आलं, तर तेव्हापासूनचे आपण सगळ्या ते ऐकत आलेलो आहे. तर ते तिने वचन घेतलेले की आपण जे दिवाळीमध्ये यमद्वितीया किंवा भाऊबीज आपण करतो, भाईदूज आपण त्याला म्हणतो हिंदीमध्ये, तर त्याचं ते आहे की यमुना जे आहे ते आपल्या एक जीवनाची सुरुवात आहे. आणि आपण जेव्हा यात्रा करत असतो तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहीत नसतं. आपल्या अंतःकरणाची शुद्धता म्हणू शकतो आपण,
तर त्यासाठी ती यमुनोत्रीची हे जे मंदिर आहे ते 19व्या शतकात बांधलेलं गढवालच्या राजांनी. अच्छा. परंतु आपल्या अंतःकरणाची शुद्धता, आपल्या यात्रेची सुरुवात आणि आपल्या जीवनामध्ये एक नवीन रस निर्माण करणं, असं ते शांतता, असं त्याचं प्रतीक म्हणून आणि आपल्याला अकाली मृत्यू किंवा अशा प्रकारची मुक्ती, असा त्याचा संदर्भ बर त्या सगळ्या बर यमुनेच्या मंदिराचा आहे. बर दुसरा आपण उल्लेख केला की गंगोत्रीचा. आता सगळ्या पुराणांच्या मध्ये आपल्या गंगोत्रीला जास्त, गंगेला तर आपल्या आपल्या भारताचा श्वास आहे गंगा म्हणजे. हो, हो. आणि त्याच्या मागे दुसरं यमुनेचं सांगायचं राहिलं की याच्या सगळ्या मंदिरांच्या मागे एक रहस्य पण आहे. बर तर आपण जेव्हा 10,700 फूट उंचीवरती जातो आणि जेव्हा यमुनेचं जे मंदिर आपण दर्शन घेतो, तिथे गेल्यावरती आपल्याला 2 कुंड बघायला मिळतात. बर एक सूर्य म्हणजे तप्त कुंड एक आहे, म्हणजे ज्यातून गरम पाणी नॅचरली येत असतं, बर इतकी थंडी असते वरती. एका बाजूला शांत शीतल जी यमुनेची धार आहे ती येत असते. ऍक्च्युली तिथं यमुनेचा उगम नाही, त्याच्यावरती बंदरपूछ म्हणून जो पहाड आहे, तिथे हनुमानाची पण कथा सांगितली जाते. बर जेव्हा हनुमानाने श्रीलंकाचं दहन केलं, राज्यामध्ये लंकेचं दहन केलं, तेव्हा त्याची कथा अशी की त्याची शेपटीचं जे आहे ते शांत करण्यासाठी त्यांनी ते बंदर म्हणजे बंदरपूछ, हा. यमुनेच्या जलामध्ये त्यांनी ते शांत, म्हणून त्याला बंदरपूछ असं बर म्हणतात. आणि बर कालिंदी पर्वत असं त्याचं नाव आहे. तिथून तो यमुनेचा. आणि दुसरं असं की रहस्य असं की युगोनयुगे ह्याचा सगळा कालावधी आपल्याला तिथं आपण ऐकलेला असतं. युगोनयुगे हा प्रवाह आपल्या एक प्रकारचा चैतन्यमयी जो प्रवाह आहे, ती देवी आपल्यासोबतच आहे. अजून आपल्याला दुसरं काय पाहिजे, क्या असं बात. तो यमुनेचा प्रवाह आहे. तसंच गंगेचा आपल्यासोबत आहे. हो. आपण त्याच्यापाशी अनेक कथा आहेत गंगेच्या उद्गमाच्या. त्यातलं आपण जी मुख्य कथा ऐकतो ती म्हणजे प्रभू रामचंद्र जे इक्ष्वाकू वंश आहे, हम्म, त्याच्यामध्ये जो राजा भगीरथ आहे, त्यांनी आपल्या हम्म, पूर्वजांना मोक्ष मिळण्यासाठी हम्म. जी तपश्चर्या केली, जी साधना केली, तर ते ठिकाण आहे. आणि ते तिथलं नाव तिचं भागीरथी आहे. आणि त्या ठिकाणी जे गंगोत्रीचं मंदिर आहे, त्याच्या पण वरती 18 मैलवरती जे गोमुख आहे, तिथून हिमालयाच्या छातीतून तो युगानुयुगे तो प्रवाह वाहतो गंगेचा. आणि त्याचं म्हणजे शब्दामध्ये आपण वर्णन करू शकत नाही. तिथे गेल्यावरती जो आपल्याला अनुभव येतो, एक्सपिरियन्स येतो, तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि असं जो गंगेच्या ह्या जीवनापासून आपल्याला काय शिकायला मिळतं, तर गंगा ही वर्षानुवर्षे युगानुयुगे वाहत आली आहे, परंतु तिने त्याचं पावित्र्य सोडलेलं नाही. हम्म. तसं आणि ती दगड फोडून, पहाड फोडून, जीवनाच्या वेगवेगळ्या भागातून ती प्रवास करत गंगासागरला मिळते. तसं आपल्या जीवनामध्ये आपण किती जरी संकट आली, किती जरी काय आलं, आपण वाहत राहिलं पाहिजे, पण पवित्र राहिलं पाहिजे. हम्म. असा तो गंगेचा संदेश आपल्याला त्यातून मिळतो. क्या बात. आणि तिसरं म्हणजे केदारनाथ. तर आपण सांगितलं केदारनाथ एक मंत्रच आहे. बरोबर. केदारनाथ एक स्वर्ग आहे. त्याची कथा अशी सांगितली जाते की जेव्हा पांडवांना हे सगळं युद्ध झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये उद्विग्नता प्राप्त झाली हो, हो. की आपल्याकडनं गुरु, शिष्य किंवा भाऊ, बंधकी सगळ्यांचा आपला मृत्यू झाला आणि त्यातून आपल्याला पापक्षालन झालं पाहिजे. म्हणून श्रीकृष्णाने त्यांना असं सुचवलं की तुम्ही शिवाला समर्पण व्हा, शिवाला तुम्ही त्याचा आशीर्वाद घ्या. मग त्याला शोधण्यासाठी हे जेव्हा 5 पांडव गुप्त काशीला आले, या केदारनाथच्या अगोदर एक गुप्त काशी आहे, बर. त्या ठिकाणी शिवगुप्त झाले, त्यांना दर्शन नाही मिळालं. आता शिवाचं दर्शन मिळणं इतकं सोपं नाही आणि यांना इच्छा पण होती की आपण दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून ते ज्या ठिकाणी केदारनाथ आहे त्या ठिकाणी आता हे 5 पांडव गेला, त्या ठिकाणी शिव हे एका बैलाच्या रूपामध्ये त्या गायींच्या कळपामध्ये बर मिसळून गेले. बर यांना शोधायचं कसं? मग भीमाने आपल्या 2 पायाच्या मधून सगळ्या उभे राहिले, एक रूप धारण केलं आणि त्या 2 पायाच्या मधून सगळे प्राणी लावायला लागले. त्याच्या लक्षामध्ये आलं एक बैल जो आहे त्याच्या पायाखालून जात नाही, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं चैतन्य आहे, वेगळे काहीतरी आहे. तर त्यांनी ओळखली हाच बैल, म्हणजे हाच हे प्रत्यक्ष शिव आहेत. मग त्यांनी शेपटी धरून आणि पाठ धरून त्याला ओढायचा प्रयत्न केला, तर तो बैल जो आहे तो जमिनीमध्ये खाली जायला लागला. आणि आज आपण दर्शन घेतो तो जो पाठीचा भाग आहे, कुबडाचा भाग आहे पाठीचा, तर ते म्हणजे शिवलिंग आहे. बर आपण जे 12 शिवलिंग बघतो, तर 12 शिवलिंग आपल्याला सगळे शिवलिंगासारखे आहेत आपल्याला. परंतु केदारनाथचं वैशिष्ट्य असं आहे, तो पाठीच्या आकारासारखा तो शिवलिंग त्याचा आहे. हो. आणि त्याच्यामुळे त्याचे जे सगळे भाग प्रसारित झाले, मग ते ज्या ठिकाणी प्रसारित झाले त्या ठिकाणी मग मध्य महेश्वर असे त्याचे वेगवेगळे भाग त्याच्यामध्ये निर्माण झाले. असे त्याच भागात ते त्याच सगळे. भागात निर्माण झाले. बर आणि मग तुंगनाथ असे त्याचे भाग निर्माण झाले 5, त्याला पंचकेदार असं पण म्हणतात. आणि मग ते मुख्य त्यातलं आहे ते
12 ज्योतिर्लिंग मधलं आपलं जे आहे त्याच्यामध्ये केदारनाथ. अजून पण बाकीच्या कथा आहेत, पण मुख्य कथा आहे ती क्या आपली बात आहे. केदारनाथची आहे. चौथं म्हणजे सर्वात इंटरेस्टिंग आणि सर्वात आपल्याला पवित्र, सगळेच पवित्र आहेत, पण सगळ्यात अजून आपल्याला चांगलं सत्ययुगातल्या पासून त्याची कथा आहे. तर ते जे म्हणजे भगवान विष्णूंचं तपश्चर्येचं स्थान आणि ध्यानाचं स्थान, योगध्यान, बर योगाचं जे स्थान आहे ते म्हणजे बद्रीनाथ आहे. म्हणजे ऍक्च्युली अशी कथा आहे की त्या ठिकाणी हे जे स्थान होतं अगोदर शिवाचं स्थान होतं पहिल्यांदा, परंतु ते स्थान विष्णूंना पाहिजे होतं म्हणून त्यांनी एका बालकाचं रूप घेतलं आणि ते पार्वतीच्या पाहिलं एक बालक रडत आहे आणि त्यांनी ते बघितलं तर ते बालक त्यांना आतमध्ये ठेवलं, परंतु ते बालकाने तिथून जाण्याची काय शिवाने ओळखलं हे लहान मूल जे आहे ते वेगळ्या स्वरूपाचं काहीतरी आहे. मग ते विष्णूंनी सांगितलं की मला ह्या ठिकाणी राहायचं आहे, तुम्ही दुसरीकडे तुमचं स्थान न्या. बर मग तिथून मग शिव हे केदारनाथला आले आणि ते जे स्थान आहे ते अं, विष्णूचं तपश्चर्या स्थान आहे. मग विष्णूची ओरिजिनल मूर्ती आपण जर बघितली तर ती सुद्धा योग ध्यान ह्याच्यामध्ये आहे. बर असं तो सगळा इतिहास आहे. बद्रीनाथचं अजून वैशिष्ट्य म्हणजे असं की असंही आपण ऐकतो की त्या ठिकाणी दोन्ही बाजूला नर आणि नारायण नावाचे पर्वत आहेत बर आणि दोन पर्वतांच्या मध्ये हे बद्रीनाथचं मंदिर आहे. आणि असं म्हणतात की असं म्हणतात की कालावधीनंतर, काही कालावधीनंतर ते जे बद्रीनाथचं मंदिर आहे ते जे लुप्त होऊन जाईल, त्या दर्शन आपल्याला मिळणार नाही. बर ते कधी लुप्त होईल तर आपण जेव्हा जोशीमठला जातो तर जोशीमठच्या अगोदर एक नरसिंह मंदिर आहे. बर नरसिंह मंदिराची नरसिंहाची जी कलई आहे, हाताची जी एक साईज आहे ती वर्षानुवर्षे थोडी लहान होत आहे. बर हा मग मूर्तीचं मूर्तीचं हो आणि आपल्याला ती मूर्ती, नरसिंह मंदिराची मूर्ती सगळ्यांनी आवर्जून पाहावं ते मंदिर. बऱ्याच जणांना ते मंदिर माहीत नसतं नरसिंहाचं आणि ते केल्याशिवाय आपली यात्रा पण पूर्ण होणार नाही. कारण जेव्हा 6 महिने मंदिर बंद असतं तेव्हा बद्रीनाथचं जे पूजा ह्या नरसिंह मंदिरात होत असते. हो. मग ती कलाईची साईज जशी कमी होईल तसं तसं हे दोन पर्वत एकत्र येऊन भविष्यामध्ये ते मंदिर आपल्याला दर्शनाचं बंद होईल. म्हणून त्या हो. ठिकाणी जसे पंचकेदार आहेत तसे त्या ठिकाणी 5 बद्री पण आहेत. त्याच्यामध्ये भविष्य बद्री म्हणून आहे. जेव्हा हे मंदिर बंद होईल तेव्हा अच्छा. तुम्हाला भविष्य बद्री सुद्धा दर्शन बापरे त्या ठिकाणी होईल. हो असं तो एकदम आध्यात्मिक दृष्ट्या आणि आपल्याला आपण त्याला मोक्ष असं म्हणू शकतो. म्हणजे यमुनोत्रीचा उल्लेख आपण केला तर आपल्याला जन्म, जीवनाची सुरुवात, गंगोत्री तर आपल्या जीवनामध्ये आपला प्रवाह चालू ठेवला पाहिजे, पवित्र ठेवला पाहिजे. Correct. केदारनाथला आपल्यामध्ये वैराग्य निर्माण, आपल्याचा अहंकार संपतो आणि बद्रीनाथ म्हणजे आपला मोक्ष, आपले शांती, आध्यात्मिक शांती. असं अशा प्रकारचं आपण त्याचं आध्यात्मिक वर्णन जेवढं करेल तेवढं कमीच आहे. क्या बात आहे तर अशा प्रकारचं आपण त्याचं वर्णन करू शकतो आपण क्या त्याचं. बात आहे क्या बात आहे खूप छान आणि मस्त कथा आहेत या हो, खूप आहे. आणि तुम्ही ज्या सहजतेने सांगताय तुम्हाला म्हणजे किती तुमच्यात भिनलंय सगळे चारधाम हे अगदी दिसतंय. आणि मुख्य म्हणजे असं की आपला जो इतिहास आहे, संस्कृती आहे, आपलं जे साहित्य आहे, ह्याचा आपण अभ्यास करून जर चारधाम यात्रा केली तर त्याचा आनंद आपल्याला खूप आहे. आपण जर एक पर्यटन म्हणून बघितलं किंवा 2 वेळा जेवायला काल काय होतं, उद्या काय बनणार आहे, उद्या काय प्रवास असेल. प्रवास तर तेवढाच आहे. प्रवास काय पण आपण विचारतोच किती प्रवास आहे, उद्या काय, ह्याच्याकडे लक्ष न देता आपलं जे म्हणजे आपण म्हणतो की हिमालयाच्या जशा पर्वतरांगा उंच आहेत तशा आपल्या मनामध्ये अहंकाराच्या, आपल्या मीपणाच्या अशा पर्वतरांगा हिमालयाच्या पेक्षा पण मोठ्या आहेत. त्या आपल्याला ह्या यात्रेच्या निमित्ताने कमी करता येईल का? बरोबर तर हीच खरी आपली चारधामची यात्रा आहे असं मला वाटतं. क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे तर किरण एक आता मी असं ऐकलंय तुम्ही सांगा दर्शकांना बरोबर आहे का नाही की ही यात्रेला गेल्या काही वर्षांमध्ये लोकांनी रजिस्टर करून जाणं जास्त म्हणजे अनिवार्य केलंय सरकारने. तर एक काय आहे म्हणजे रजिस्ट्रेशन सोपं आहे काय आहे? काय कसं याची करायला माहिती लागतं? बऱ्याच जणांना नसते. ऍक्च्युली उत्तराखंड टुरिझम बोर्ड जो आहे त्यांच्या साईटवरती अगोदर रजिस्ट्रेशन करून जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. बरं त्याचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन पण होतं, ऑफलाईन पण होतं. परंतु ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला अगोदर यात्रा सुरू करण्याच्या अगोदर कमीत कमी आपण 1-1.5 महिना अगोदर जर रजिस्ट्रेशन केलं ते सोपं का होतं? बरं कारण त्याच्यामध्ये आपल्याला आपला क्रम द्यायचा आहे की आपण पहिल्यांदा यमुनोत्रीला कोणत्या तारखेला असणार आहे, बरं गंगोत्रीला कधी असणार आहे, केदारनाथला कधी असणार आहे, बद्रीनाथला कधी असणार आहे. आणि ते रजिस्ट्रेशनचा ई पास जो आहे रजिस्ट्रेशनचा, तो पास असेल तरच तुम्हाला धाममध्ये प्रवेश मिळणार आहे. ते चेक करतात तिथे चेक करतात ते. बरं चेकपोस्टला चेक करतात. तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नसेल, तुमच्याकडे जर ते ई पास नसेल, तर तुम्हाला यात्रा पुढे कंटिन्यू नाही करता येणार. त्यामुळे आपण इतक्या लांबचा प्रवास करून विमान, रेल्वेचं तिकीट काढून आपण जर गेलो, तर आपल्याला यात्रा विदाऊट रजिस्ट्रेशन करता येणार नाही. करता येत नाही. त्याचा फायदा असा झाला की गर्दी होत नाही फार. हम्म. जाणाऱ्यांची संख्या निश्चित राहते. गव्हर्नमेंटला पण
सगळ्या सोयीसुविधा देणं योग्य राहतं. कंट्रोल करतात ते हां. टुरिस्टची संख्या control त्यामुळं करतात. आणि ते रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यामुळे अच्छा. कोणी साईटवरनं ते रजिस्ट्रेशन करू ओके. शकतो. तो फोटो आयडेंटिटी प्रूफ घेऊन रजिस्ट्रेशन तसं होतं. त्यामुळे रजिस्ट्रेशन करून जाणं इम्पॉर्टंट आहे. आणि किती महिने आधी करायला लागतं यात्रेच्या असं काही नाही आहे. गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं तारीख. अच्छा, कपाट तारीख. ओपन झालं की तारीख डिक्लेअर करतं. आपण आपलं रजिस्ट्रेशन साईटवरनं आपल्याला अपडेट मिळतं सगळं. तुमच्याकडे जे लोक टूर बुक करतात ते तुम्ही registration तुम्ही त्यांचं सगळं रजिस्ट्रेशन आम्हीच आपण करतो. तुम्ही करून हां. घेता. ओके ओके ओके. असं आहे. पण एक महत्वाचा मुद्दा आहे की हे हां. हे केल्याशिवाय जातात नाही तुम्हाला जाता येत आतमध्ये. नाही. हो. लोक हल्ली काय ना तर कोणी कधी निघतं पटकन. हां. तर तसं हे- झालं कोरोनाच्या काळामध्ये. हम्म. त्याच्यामुळे मग व्यवस्थेवर पण ताण येतो. त्याच्यामध्ये लोकांचं नुकसान होतं, दर्शन पण होत नाही. त्यामुळे अगोदर नियोजन केलेलं कधी पण चांगलं. नक्कीच नक्कीच नक्कीच. नियोजन एक विषय आला म्हणून हे तर उत्तराखंडमध्ये 4 मंदिर आहेत. हो. तर मग ह्याला महाराष्ट्रातनं कसा पोचतात किंवा ट्रेन आहे का कसं जायला लागतं हां, याला? याच्यामध्ये आपल्याला जे पोहोचायचं आहे पहिल्यांदा, खूप चांगला प्रश्न आहे, की बऱ्याच जणांना माहिती नसतं की कसं पोहोचायचं आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला हरिद्वारपर्यंत जायला लागेल. बरं. तुम्ही दिल्लीमधून जावा किंवा देहरादूनपर्यंत जा. देहरादूनपासून 40-50 किलोमीटर अंतरावरती हरिद्वार आहे. पण मग इथे जायला काय फ्लाईट आहे का ट्रेननी जायला लागतं? देहरादूनपर्यंत आपण बाय फ्लाईट जाऊ शकतो. देहराडूनपर्यंत फ्लाईट आहे. देहरादूनपर्यंत किंवा बरं. हरिद्वारपर्यंत ट्रेनचं व्यवस्था आहे जाण्याची. अच्छा. हरिद्वारपर्यंत जाऊ शकतो. हरिद्वारपासून आपल्याला यात्रा सुरू करतात बरेच जण. हरिद्वारला जी हर की पौडी आहे त्या ठिकाणी आपण जी प्रसिद्ध आरती बघतो, गंगेची आरती, हम्म, ती आपल्याला बघता येते. मनसा देवीचं दर्शन करता येतं. ऑन द वे आपल्याला ऋषिकेशचं पाहता येतं. आणि मग तिथून आपण यमुनोत्री, गंगोत्री असा तिथून प्रवास यावं. करून आपण करू शकतो आपण. मग दिल्लीवरनं आपल्याला दिल्ली आणि पुढे हरिद्वार हरिद्वार हे आणि 2 देहरादून अशापर्यंत मेन आपल्याला स्पॉट आहेत. मेन अशा स्पॉट प्रकारे आहेत. आपण करू शकतो आपण. ओके ओके. आणि ट्रेन आहे, फ्लाईट आहे, कसंही ट्रेन, आपण फ्लाईट दोन्ही पण ऑप्शन आहे. दोन्ही ऑप्शन आहेत. परत आणि हरिद्वारहून सुरू करून परत आपण हरिद्वारला येतो. परत हरिद्वारला. हां, हे यात्रेचा टोटल 12 दिवस आहे का? यात्रेचा कालावधी क्रमच असा आहे. हरिद्वारपासून जाऊन पहिल्यांदा यमुनोत्री किंवा देहरादूनला गेलं तर पहिल्यांदा यमुनोत्री, त्यानंतर गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ आणि परत हरिद्वार. अच्छा. आणि मग तुम्ही पुढं म्हणजे हे 12 दिवस तुम्ही म्हटलं ते हरिद्वारला निघून परत हरिद्वारला आपल्याला यायला येईपर्यंत ते 12 दिवस आहेत. आपल्याला याच्यामध्ये यमुनोत्रीला 2 मुक्काम करावे लागतात. गंगोत्रीला 2 मुक्काम, केदारनाथला 3 मुक्काम होतात. कारण एक मुक्काम आपला वरती ठेवावा लागतो मंदिरामध्ये. त्यानंतर बद्रीनाथला पण 2 मुक्काम आणि आल्यावरती एखादा मुक्काम आपला हरिद्वारला होतो. एक बफर ठेवायला पाहिजे. ठेवायला पाहिजे. तेव्हा 11 ते 12 मुक्काम ह्याच्यामध्ये सगळ्यांनी नियोजनात ठेवावेत. हे सगळं करत असेल तर 11 ते 12 मुक्काम आपल्याला 100% लागतीलच आपल्याला. आणि लोकांना जी रस्ते इमारतले सगळे रस्ते आहेत तर गाडी लागायचं प्रमाण वगैरे लोकांना असतं थोडंफार तर त्याचे काही त्याचं गोळ्या बिळ्या थोडंसं थोड्या घ्याव्या. आरोग्याची काळजी म्हणून आपण विचार असा करावा की जर सिनियर सिटीजन असतील तर त्यांनी अगोदर डॉक्टरांकडनं आपलं जो ब्लड प्रेशर आहे किंवा आपलं जो हिमोग्लोबिन आहे, आपली जी हृदयाची टेस्ट आहे, ते आपण ज्या संबंधीच्या सगळ्या टेस्ट ते करून घेतलेलं TMT better. आहे किंवा कुठल्या आहे तर त्या करून ट्रॅव्हल टू फिट असं सर्टिफिकेट घेऊन जर आपण गेलो तर ते आपलं स्वतःला पण चांगले. त्याचे औषधांचं प्रिस्क्रिप्शन आहे ते आपण सोबत ठेवावं. समजा एमर्जन्सी आपल्याला कुठं औषध लागली तर डॉक्टरांना दाखवलं. औषधं आपण 2 सेटमध्ये नाहीत की हरवलं औषधं कुठं पडले तर आपण त्याच्याकडे आपलं राहतील. त्याचे जे काय दुसरं असं की तिथं ऑक्सिजन कमी असतो तर उंचीवरती असल्यामुळं आपण थोडंसं गरम पाणी घ्यावं. त्याच्यामध्ये कमी आहार, अल्प आहार ठेवावा. दुसरं असं की बऱ्याच ठिकाणी आपल्याला पोर्टेबल ऑक्सिजन पण मिळतो आपल्याला अच्छा वरती जाण्यासाठी. सिलेंडर सिलेंडर मिळतो छोटासा, जेणेकरून ज्यांना ऑक्सिजनचा त्रास आहे ते आपल्यासोबत नेऊन तो रेंटल पण मिळतो, विकत पण मिळतो आपल्याला, तो आपण घेऊन जाऊ शकतो असं. तर त्यामुळं काही स्पेसिफिक आता खूप वेळा तुम्ही मुद्दा काढलात कुठे गार असतं किंवा असं तर काही स्पेसिफिक असे कपड्यांचे काही असं आहे की हे न्यायला पाहिजेत किंवा असं काही 3 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. एक आहे कपडे, दुसरं आहे औषधं, तिसरं आहे आहार. कपड्यांच्या मध्ये आपले जे थंडीचे कपडे आहेत त्याच्यामध्ये आपण जे वॉर्मर घेतो ते सगळे वॉर्मर आवश्यक आहेत. हातमोजे आहेत, कानटोपी आहे, त्यानंतर स्वेटर आहे तर ते घेणं आवश्यकच आहे. आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं असं की आहाराच्या मध्ये कमीत कमी आहार घेणं तो आवश्यक आहे. बरोबर. गरम पाणी घेणं आवश्यक आहे. झोप आपली व्यवस्थित पाहिजे ते पण आवश्यक आहे. तिसरं म्हणजे औषधांचे मी सांगितलं आता सगळ्या टेस्ट करून आपण जाणं. करेक्ट. ट्रॅव्हल टू फिट सर्टिफिकेट आपण घेऊन जाणं. औषधांचं प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवणं. जी काही आपली औषधं आहेत ते वेळच्या वेळी घेण्यासाठी एक म्हणजे आपण त्याचे किट आपल्यासोबत हँडबॅगमध्ये ठेवणं खूप आवश्यक आहे आपल्याला असं. आणि जेव्हा उंचीवरती आपल्याला त्रास होईल असं वाटतं
तेव्हा त्याची जी काही औषधं आहेत ती पण डॉक्टर आपल्याला देऊ शकतात. बऱ्याच जणांना प्रवासामध्ये उलटी होणं, चक्कर येणं, मळमळ करणं, रस्ते सगळे हिमालयन रस्ते आहेत. हिमालयातला प्रवास आहे. तर ते औषध सोबत ठेवणं आणि आपल्याला त्रास झाला तर आपण सगळ्यांना काळजी असं घेऊ शकतो की पहिल्यांदा आपण जास्त उंचीवरनं कमी उंचीकडे जाणं. तर बऱ्याच वेळेला आपण तिथंच थांबतो. तसं न करता आपण कमी कडे यायला चालू केलं तर बरोबर, आपला त्रास आपोआप कमी होऊ शकतो. कमी वेळ लागतो असं. किरण, एक विषय आपला राहायला महत्वाचा की बाय रोड 12 दिवस 13 दिवस प्रत्येकाला तेवढा वेळ असेल नसेल, काही सुट्ट्या सगळ्यांना मिळत नाहीत, काय नाही. तर बरोबर आहे. असा काही पर्याय आहे विमानाचा की हेलिकॉप्टरचा की जे आपण कमी वेळात, खर्च खूप होणार नो डाऊट, पण कमी वेळात करता येईल असा काही ऑप्शन आहे? बरोबर. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये प्रत्येक चारधामला जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा पहिला प्रश्न असतो की आमच्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा होईल का? हा 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 तर त्या सगळ्या भागामध्ये म्हणजे केदारनाथच्या परिसरामध्ये आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये जे प्रायव्हेट हेलिकॉप्टर कंपन्या आहेत, 13-14 प्रकारच्या हेलिकॉप्टर कंपन्या आहेत, बरोबर. त्या 15-16 किलोमीटर अंतरापासून आपल्याला ती हेलिकॉप्टर सर्व्हिस देत असतात. बरं. तर त्याचं अगोदर बुकिंग करणं आवश्यक आहे हेलिकॉप्टरचं. परंतु हेलिकॉप्टरचं एक मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की हेलिकॉप्टरचा विषय असा आहे की हेलिकॉप्टरचं बुकिंग मिळणं फार डिमांड असते हेलिकॉप्टरच्या बुकिंगला. आणि ते 30 ते 45 दिवस अगोदर ओपन होतं. IRCTCच्या साईटवरनं ओपन होतं हेलिकॉप्टरचं. सगळ्यांनाच मिळेल असं नाही. त्याच्यामुळं जरी हेलिकॉप्टर मिळालं आपल्याला तरी आदल्या दिवशी त्यावेळी त्या क्षणी हेलिकॉप्टरचं हवामान बदलल्यामुळं कॅन्सलेशन पण होऊ शकतं. त्यामुळे त्याचा विचार आपण करून जावं, कारण हेलिकॉप्टरचं जास्त रिस्क घेत नाही, जास्त आपण पण रिस्क घेऊ नये. त्याच्यामुळं हेलिकॉप्टर जर झालं तर चांगलं आहे, 7 मिनिटामध्ये आपण वरती पोहोचतो केदारनाथला. परंतु हेलिकॉप्टरचे ह्या पण विचार लक्षात घ्या बाबी की हेलिकॉप्टर जरी मिळालं असलं तरी ते खराब हवामानामुळे कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे आपला ट्रॅव्हल प्लॅन पण बदलू शकतो आणि त्यावेळेला आपण पर्यायाची व्यवस्था करावी. दुसरा असा विषय आहे की ही जी पूर्ण यात्रा आहे चारधामची, ही पूर्ण हेलिकॉप्टरने पण करता येते. बरं. तर ते देहरादून ते देहरादून करता येते. ही 2 ते 6 दिवसामध्ये यात्रा करता येते, जसं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे. याच्यामध्ये ज्यांना लक्झरी पाहिजे आहे, ज्यांच्याकडे वेळ कमी आहे आणि जास्त पैसे अफोर्डेबल करू शकतात, असे ते करू शकतात सगळे. तर ह्या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला स्थानिक गाईड मिळतो. तुम्हाला हेलिकॉप्टरची सुविधा मिळते. ज्या ठिकाणी हेलिपॅडला जाऊ शकतो तिथपर्यंत जाऊ शकतो. तिथून मात्र आपल्याला आपलं वैयक्तिक ट्रॅव्हल करायचं आहे. फक्त ते आपल्या वैयक्तिक चॉईसवरती आहे. फक्त मला असं म्हणायचं शेवटी की यात्रा आपण हेलिकॉप्टरनी करतो, घोड्याने करतो, डोलीने करतो करण्यापेक्षा यात्रा आहे आपण श्रद्धेने केली तर ती जास्त आपल्याला नक्कीच. फायदेशीर राहील. किंवा कशाने करतो हे आपल्या मनामध्ये किंतु परंतु राहणार नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. बरोबर बरोबर. तर मंडळी, तुम्हाला आज ही चारधाम यात्रेची सफर कशी वाटली? मी माझे म्हणल्याप्रमाणे सुरुवातीला की आध्यात्मिक यात्रा आहे. किरणनी तेच म्हणले की आपल्याला काही गोष्टी म्हणजे फक्त हे पर्यटन नसून थोडं आध्यात्मिक दृष्टीने या यात्रेकडे बघितलं तर तुम्हाला जास्त आवडेल ही यात्रा. तुम्ही जास्त वेगळ्या नजरेतून या यात्रेमध्ये सहभागी व्हाल. तर यावर्षी जर चारधाम यात्रा प्लॅन करत असाल तर नक्की किरणच्या संपर्कात या. ते तुम्हाला नक्कीच खूप छान नियोजन करून देतील सगळं. आणि तुम्हाला कसा वाटतो एपिसोड नक्की सांगा. आपल्या नातेवाईक मित्रपरिवार शेअर करा. ज्यांना कोणाला यात्रा करायची आहे त्यांना एपिसोड दाखवा. आणि आमचं चॅनल सर्वात महत्त्वाचं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.